महाराष्ट्र सरकारच्या मराठा आरक्षण कायद्याला 50% आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नाही. म्हणजे आरक्षणाची मर्यादा 50% आहे, ती 50%च्या वर कुठले आरक्षण महाराष्ट्र सरकारला देता येणार नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही ही वस्तुस्थिती आहे. आज अशी माहिती आता समोर येत आहे की आजच केंद्रीय मंत्रिमंडळाने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कॅबिनेटने आज हा अधिकार म्हणजे आरक्षण देण्यासंदर्भातले अधिकार हे राज्यांना बहाल करण्याच्या बाबतीमध्ये स्टेट गव्हर्नमेंट्सला अधिकार देण्याच्या बाबतीमध्ये मान्यता दिल्याचा आज माहिती समोर आलेली आहे. आणि याच्यामुळे कदाचित लोकांच्या मनामध्ये संभ्रम किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो की आता हा अधिकार राज्यांना दिला असल्यामुळे मराठा आरक्षणाचा किंवा आरक्षण देण्यासंदर्भातला मार्ग मोकळा झाला आहे असा गैरसमज लोकांच्या मनामध्ये निर्माण होणं स्वाभाविक आहे. मला एवढाच खुलासा या ठिकाणी करायचा आहे. राज्याला अधिकार देण्याबाबत आमची काही तक्रार नाही आहे, किंबहुना आमची मागणी तर अगोदरपासूनच होती. परंतु आम्ही हेही म्हणालो होतो की नुसतं राज्याला अधिकार देऊन फायद्याचं नाही आहे. खरंच राज्यांना जर अधिकार देऊन हा प्रश्न सोडवायचा असेल तर 50%ची जी मर्यादा घालून देण्यात आलेली आहे इंदिरा साहनी प्रकरणामध्ये, ही मर्यादा जोपर्यंत शिथिल होत नाही किंवा ती बाजूला सारल्या जात नाही तोपर्यंत नुसतं राज्याला अधिकार देऊन यातून काही निष्पन्न होणार नाही. हे माझं ठाम कायदेशीर मत आहे. हे मला मुद्दाम समाजाला इथे सांगणं आवश्यक वाटतं आहे. राज्याला अधिकार मिळणं हा एक भाग आहे, पण त्या अधिकाराचा उपयोग करून आरक्षण देणं, जोपर्यंत 50%ची मर्यादा सुप्रीम कोर्टाने घातलेली ती जोपर्यंत पूर्ण बाजूला सारल्या जात नाही तोपर्यंत नुसते अधिकार देऊन यातून काही निष्पन्न होणार नाही. मला मुद्दाम नमूद केलं पाहिजे की 8 जूनला ज्यावेळेस आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो होतो त्यावेळेस झालेल्या बैठकीमध्ये मी स्वतः पंतप्रधानांना विनंती केली होती की 50%ची मर्यादा जी आरक्षणाची आहे ती आपण शिथिल करावी, ती दूर करावी, जेणेकरून राज्याला जर अधिकार तुम्ही दिले तर ते करणं शक्य होईल. एवढंच नव्हे तर ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये या गोष्टी चर्चेला येत होत्या, युक्तिवाद होत होता, त्यावेळेस महाराष्ट्रासहित अन्य राज्य जे आहेत, जी इतर राज्य आहेत, त्या इतर राज्यांनी सुद्धा सांगितलं होतं की त्यांच्या राज्यातले हे जे प्रश्न आहेत त्यावेळेस 50%ची आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्याच्या बाबतीमध्ये इतर राज्यांची सिमिलर भूमिका होती. पण दुर्दैवाने केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये या मुद्द्यावर काहीच शब्द उच्चारलेला नाही. म्हणजे त्यावेळेस सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये संधी होती केंद्र सरकारला, त्यावेळेस त्यांनी केलं नाही. आज फक्त अधिकार देऊन अर्धवट काम केलेलं आहे. अशा प्रकारे ढकलाढकली करण्याच्या कामातून काही निष्पन्न होईल असं मला तरी वाटत नाही. आणि मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये SCBCचा कायदा आणला गेला होता त्यावेळेस भाजपचं सरकार होतं. त्यामुळे किमान तुमच्या काळामध्ये, भाजपच्या काळामध्ये जो कायदा तुम्ही पास केला तो जर वैध ठरवायचा असेल तर 50%ची आरक्षणाची मर्यादा तरी तुम्ही बाजूला सांगण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सुद्धा केंद्र सरकारकडून, हा फक्त आज केंद्र सरकारच्या कॅबिनेटने घेतलेला निर्णय आहे, तो सभागृहामध्ये पारित व्हावा लागणार आहे. तर ज्यावेळेस सभागृहातसुद्धा विषय येईल त्यावेळेस काही अमेंडमेंट सुचवून आपण त्या ठिकाणी या कायद्याला फुलप्रूफ करायचं असेल तर मग आरक्षणासंदर्भातली जी मर्यादा आहे ती त्यांनी दूर केली पाहिजे, ही माझी आग्रहाची विनंती आहे. हा विषय फक्त महाराष्ट्रापुरती नाही, हा देशव्यापी विषय आहे. देशातल्या अनेक राज्यांचा सेम विषय आहे. हा जर खऱ्या अर्थाने आपल्याला सोडवायचा असेल तर ही आरक्षणाची मर्यादा आपण दूर केली पाहिजे, ही माझी त्या ठिकाणी आग्रहाची विनंती केंद्र सरकारला आहे. आणि अजूनही अधिवेशन चालू आहे, अधिवेशनाच्या मध्ये सुद्धा या गोष्टीचा निर्णय हा निश्चित होऊ शकतो, ही माझी या ठिकाणची पक्की धारणा आहे. आणि मला मुद्दाम आठवण करून द्यायचं आहे की चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलं होतं की 102व्या घटना दुरुस्तीनंतर अधिकार राज्य शासनाकडेच राहतात. अशोक चव्हाण दिशाभूल करत आहेत हा त्यांनी माझ्यावर आक्षेप नोंदवला होता.
तर मला एवढं आठवण करून दादांना करून द्यायची आहे, जर माझं विधान चुकीचं असेल तर मग आज केंद्र सरकारला हा निर्णय घ्यायची वेळ का आली? जर मी चुकीचं बोललो असतो त्यावेळेस तर दादांनी हे स्पष्टीकरण केलं पाहिजे की माझ्या बोलण्यावर जर तुमचं म्हणणं की मी दिशाभूल करत आहे, चुकीचं सांगतो आहे, तर मग तुम्ही आजची ही कॅबिनेटचा निर्णय घ्यायची वेळ का आली? हा त्यातला माझा खरा मुद्दा आहे. त्यामुळे मला यातलं कुठलं राजकारण करायचं नाही, यातला कुठे पक्षीय दृष्टिकोन नाही. तुम्हाला अधिकार द्यायचे असतील तर जरूर तुमच्या कॅबिनेटचा आम्ही सन्मान करतो, पण त्या अधिकाराबरोबर 50% जी मर्यादा आहे ती आपण शिथिल केल्याशिवाय मराठा आरक्षण मिळणं शक्य नाही आहे, असं माझं ठाम मत आहे. सर, एक विरोधकांचं म्हणणं देखील असं आहे की मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर राज्याने मराठा समाज अतिमागास आहे हे कोर्टाला ठरवून दिलं पाहिजे. मला हे सांगा, हे सगळं करण्याला प्रक्रिया आधीच आपण तुमच्या राणे समितीचा अहवाल नाकारला, नंतर तुमचा गायकवाड कमिशननी दिलेला अहवालसुद्धा सुप्रीम कोर्टाने नाकारलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा नव्याने एक्सरसाइज सुरू करणं ही प्रक्रिया आलीच. मग ती कशी करायची, काय करायची, मग तुम्हाला जेव्हा सोपं होतं आहे, जे करण्याचे अधिकार तुम्हाला सहज करता आले असते ते तुम्ही पुन्हा राज्याकडे ढकलून तुम्हाला साध्य काय करायचं, वेळ काढायचा आहे तुम्हाला आणि 3 वर्ष याच विषयावर राजकारण करायचं. आमचं तेच म्हणणं आहे आमचं. हिंदी में जानना चाहेंगे कि आज जो है जिस तरीके से कैबिनेट का डिसीजन हुआ किस तरीके से देखते हैं और खास करके केंद्र सरकार जो कह रहा है कि राज्य के अंतर्गत ये पूरा सब्जेक्ट. देखिए, आज मैं याद दिलाना चाहूँगा कि 5 मई 2021 में जो सुप्रीम कोर्ट ने आदेश पारित किया है उसमें 2 इश्यूज बड़े इम्पोर्टेंट उन्होंने हाईलाइट किए हैं. उनका कहना था सुप्रीम कोर्ट का कि 102 जो अमेंडमेंट हुआ है कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, उसके बाद कोई भी समाज को SCBC या बैकवर्ड समाज कहलवाने की जो कोई अधिकार है वो केंद्र शासन के पास है, राज्य के पास अधिकार नहीं है, नंबर 1. और दूसरा उन्होंने कहा था कि मराठा आरक्षण का कायदा जो है जब तक ये 50% का आरक्षण की मर्यादा है उसको भी वो सरपास नहीं कर सकते. मतलब कोई भी आरक्षण 50% के ऊपर राज्य में नहीं जा सकता है. ये सिर्फ महाराष्ट्र के नहीं, पूरे देश भर में कई राज्य हैं जहाँ अलग अलग आरक्षण के मुद्दे हैं, तो 50% के ऊपर जाने की वजह से ये नहीं हो सकता है. आज मुझे मालूम पड़ा है कि केंद्र सरकार ने कैबिनेट मीटिंग में फैसला किया है कि राज्य को अधिकार दोबारा प्रदान किए जाए, दोबारा दिए जाए. मैं उसके खिलाफ में नहीं हूँ, बिल्कुल दिए तो अच्छी बात है, पर सिर्फ अधिकार देने से मराठा आरक्षण का मामला सुलझाया नहीं जा सकता है, फैसला नहीं हो सकता है जब तक 50% की जो मर्यादा है, जो सीलिंग लिमिट है डाली हुई सुप्रीम कोर्ट ने, जब तक वो हटाई नहीं जाती है, जब तक वो रिलैक्स नहीं की जाती है, तब तक सिर्फ राज्य शासन को अधिकार देकर इसका कोई फायदा नहीं है. इससे मामला हल नहीं हो सकता है, स्पष्ट तौर पर मैं कहना चाहूँगा. सिर्फ आज ही नहीं, जब हम प्राइम मिनिस्टर से मिले थे 8 जून को, उस वक्त भी मैंने प्राइम मिनिस्टर से खुद उनको राइटिंग में मुख्यमंत्री जी ने दिया है, मैंने भी पूरा एक्सप्लेन किया है कि राज्य को अधिकार अभी नहीं रहे, आपके पास है, और आपके पास होने के बाद 50% की जो मर्यादा है वो कृपया आप हटाइए, उसको शिथिल कीजिए, उसको रास्ता निकालिए जिसके वजह से ये करना पॉसिबल होगा, वरना नहीं पॉसिबल होगा. उस वक्त भी हमने ये बात कही थी. और अभी नहीं, जब मराठा आरक्षण की सुनवाई सुप्रीम कोर्ट में हो रही थी, अन्य राज्यों ने भी यही भूमिका रखी थी कि महाराष्ट्र के साथ बाकी जो राज्य भी इंटरवेंशन का एप्लीकेशन किए थे उन्होंने भी ये बात कही थी कि जब तक 50% का मामला आप लोग उसका वो हटाइए तब तक ये वरना नहीं होगा, पॉसिबल नहीं होगा. उस वक्त भी बात कही थी. बदकिस्मती ये है कि केंद्र सरकार ने उस वक्त भी इस बात पे ध्यान नहीं दिया, और उस वक्त भी केंद्र सरकार की जो उन्होंने आर्ग्यूमेंट्स किए थे उसमें भी इस 50% के बारे में कोई जिक्र नहीं है. तो मतलब ये है कि आपको सिर्फ राज्य के ऊपर डालकर ये मामला हटा, आपसे आप खुद की जिम्मेदारी निकालना चाहते हैं, ये जिम्मेदारी राज्य पे सौंपना चाहते हैं. राज्य हमें दिक्कत नहीं, हम देने के तैयार है जिम्मेदारी, पर जब तक 50% की मर्यादा हटाएंगे नहीं है तब तक इसमें कोई भी हल नहीं निकल सकता है. ये मेरा स्पष्ट ओपिनियन है. आज मैं कहूँगा कुछ लोगों को अच्छा नहीं लगेगा, जो सच्चाई है वो बयान करनी चाहिए. इसके सिर्फ अधिकार देकर ये फैसला नहीं हो सकता है. और मेरा ये भी कहना है, चंद्रकांत पाटिल जी ने मुझसे कहा था, उस हाउस में भी कहा और बाहर भी कहा कि अशोक चौहान लोगों को गलत बात बोल रहे हैं, गलत बता रहे हैं कि ये कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट के बाद में राज्यों को अधिकार नहीं रहे. तो मैं चंद्रकांत पाटिल जी से आज सवाल करना चाहता हूं कि अगर मैंने गलत बयान उस वक्त दिया होता तो आज राज्य केंद्र की सरकार को आज का ये फैसला करने की ज़रूरत क्यों पड़ी? ये मेरा सवाल
चंद्रकांत पाटिल जी से है। तो मेरा ये कहना है कि कृपया इसको राजनीति मत लाइए, इसको हल करना है तो निश्चित तौर पर हमें कर सकते हैं, पर 50% की मर्यादा हटाए बगैर ये आरक्षण देना पॉसिबल नहीं है। ये मेरी स्पष्ट भूमिका है। बीजेपी लगातार कह रही है कि बैकवर्ड कमीशन के जरिए फिर से एक बार डेटा कलेक्शन होने के बाद ही राज्य सरकार केंद्र को कह सकता है। जो बात आसान है, जो बात सीधी करने की उनके पास में पावर्स है, आज पार्लियामेंट चल रहा है, जैसे आपने ये फैसला किया उसके साथ ये भी फैसला दो बार दोनों साथ में हो सकते थे, दोनों फैसले साथ में हो सकते थे और अधिकार थे, तो हमें कोई दिक्कत नहीं ना। पर आप 50% की मर्यादा कायम रखेंगे और कहेंगे अधिकार ले लो, तो काम कैसे होगा? सवाल ये है, जब आपकी कैबिनेट ने ये फैसला किया, उस कैबिनेट के फैसले के साथ साथ ये भी फैसला करते थे कि मैं हम हटाते हैं प्रतिशत, आप बैकवर्ड, फिर हम उसको करने में आसानी थे। जानबूझ के अड़ंगा डालने की कोशिश है। देखो, इसमें राजनीति है। ये भाजपा की सरकार अपने पे जिम्मेदारी नहीं लेना चाहती है। ये सरकार सिर्फ महाराष्ट्र की नहीं, हर राज्य, अलग अलग राज्यों में ये ऐसे ही प्रॉब्लम है। वो सब प्रॉब्लम्स ये राज्यों में थोपना चाहते हैं और आप कीजिए, और 50% की मर्यादा कायम रख के कीजिए। वही 27% की जो मर्यादा ओबीसी के बारे में यही इशू है जो बाद में आने वाला पॉलिटिकल रिजर्वेशन का सेम मामला है। तो 50% की सीलिंग जब तक हटाई नहीं जाती है तब तक मराठा आरक्षण हो, अन्य आरक्षण हो, ओबीसी आरक्षण हो, सभी में ये दिक्कतें आने वाली है। ये स्पष्ट तौर पर मैं कहना चाहता हूँ। राज्याला अधिकार देऊन कुठेतरी ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये देखील नवे द्वंद्व निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न दिसतोय का, किंवा तशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये? मला राजकारण, राजनीती त्याच्यामध्ये मला कुठलंही राजकारण करायचं नाही आहे किंवा त्यातून कुठले मला वेगळी दिशा या प्रकरणात द्यायची नाही आहे। माझं म्हणणं एवढंच आहे, प्रामाणिकपणे तुम्हाला जर हे करायचं असेल तर 50, आज आम्हाला अधिकार दिले ना, चांगली गोष्ट आहे, पण नुसतं अधिकार देऊन काम भागणार नाही। 50%ची मर्यादा काढा आणि तुम्हीच हा तुमच्या कालावधीमध्ये केलेला कायदा होता, तो जर यशस्वी व्हायचा असेल तर मर्यादा काढा। आम्ही सर्व क्रेडिट तुम्हाला देतो की तुमच्यामुळे झालं म्हणून, आमची काही तक्रार नाही आहे। पण तुम्ही हे दूर केल्याशिवाय नुसतं दाखवण्याचं काम जे करताय, समाजाची दिशाभूल करताय, समाजाला चुकीचं सांगताय, आणि म्हणून याचं नुसतं स्वागत करून फायदा नाही आहे। हे काम अर्धवट आहे, यातून काही मार्ग निघणार नाही, हे मुद्दा मी सांगू इच्छितो। संभाजीराजेंना आज असं म्हटलंय की आता राज्याला अधिकार दिलेले आहेत, आता आरक्षणाचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात आहे। मला हेच विचारायचं, मधल्या 10-15 महिन्याभरामध्ये जो चेंडू तिकडे होता त्यावेळेस कोणी काय बोललं नाही। हां, मला हेच विचारायचं, ज्यांनी आज वक्तव्य करतायत ते गेल्या 15 दिवस का बोलले नाही या विषयावर? महिनाभर आम्ही सांगतोय, सर्व खासदारांना लेखी पत्र पाठवले, पंतप्रधानांना भेटलो, सर्वांना बोललो, त्यावेळेस कोणी स्वागत त्याचं केलं नाही। आणि आज चेंडू तुमच्याकडे होता त्यावेळेस तुम्ही काय केलं? मुद्दा माझा एवढाच आहे, मला ह्याच्यात कुठलंही काही करायचं नाही। आम्ही करायला तयार आहोत, आम्ही स्वीकारतो, परंतु आरक्षणाची मर्यादा काढल्याशिवाय यातून मार्ग निघू शकत नाही, हे माझं ठाम मत आहे। मराठा आरक्षण को लेकर क्या पासिंग द बॉल का गेम चल रहा है राज्य सरकार? निश्चित तौर पर ये अपने पे कुछ लेना नहीं चाहते हैं। ये सामाजिक इश्यू है, इसको 3 साल चलाना, 3 साल के बात बोलना कि इन्होंने कुछ किया नहीं, और पूरा इस्तेमाल इसको राजनीति के ओर से जिला परिषद, नगर पालिका, आने वाले असेंबली, लोकसभा, इसमें पूरा इस्तेमाल करने की ये पूरी साजिश है। वरना आज क्या हो जाता था ना, मुश्किल क्या था? एक दूसरा, इसके अलावा दूसरा सवाल ये है कि कल जो राज्य सरकार ने 11,500 का पैकेज जारी किया, उसको लेकर के भी लगातार विपक्ष कह रहा है कि सिर्फ 1500 करोड़ का पैकेज है, इसके अलावा अलग अलग बाइफर्केशन में लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट। नहीं, आप समझ नहीं रहे। काफ़ी नुकसान हुआ है, शहरों में नुकसान हुआ है, वो नगर विकास डिपार्टमेंट देखेगा। जो ग्रामीण रोड्स है उसके फैसले तुम्हारी आरडीडी करेगा, ग्राम विकास विभाग करेगा। जो स्टेट हाईवेज़ है, बाकी के अन्य नुकसान हुआ है वो पीडब्ल्यूडी करेगा। नेशनल हाईवेज़ है, गडकरी जी भी शायद, उनको भी निमंत्रित हम लोग कर रहे हैं कि वो भी आए। पूरे राज्य भर के नेशनल हाईवेज़ का बुरा हाल है, पानी बारिश के वजह से काफ़ी नुकसान हुआ है। कोंकण में तो बहुत ज़्यादा, कोंकण और वेस्टर्न महाराष्ट्र में नुकसान हुआ है, वो है। तो ये कुल, और खेती का भी अभी फैसला जो हुआ है, तो कुल मिला के 11-11.5 हज़ार करोड़ का दिया है। तो सिर्फ पैसे बढ़ाना ये मकसद नहीं है। 100% कॉम्पेंसेशन तो कोई भी दे नहीं सकता है। ये तो लोगों को राहत देने के लिए जितना मुमकिन था उतना, कि आज जितना नुकसान हुआ है वो नुकसान के 100% थोड़ी दे सकते हैं कोई। न तो भाजपा सरकार ने कभी दिया था, ना हम 100% दे सकते हैं। जो हुआ है लोगों को मदद करने की भूमिका है, उसको कॉम्पेंसेट किस तरीके से कर सकते हैं, उसकी एक सीमित तरीके से जो करना पॉसिबल है वो किया है। क्या एनडीआरएफ में भी पैसे पूरे थोड़ी देते हैं?
तो जितना पैसा होता है, जिस रोगों को जनजीवन उनका नॉर्मल करने के लिए, वो करने के लिए प्रयास है। और जो राज्य का इंफ्रास्ट्रक्चर है, रोड बह गए हैं, ब्रिजेस टूट गए हैं, खाई में पूरा रास्ता पूरा नीचे उतर गया है, आपके जितने आप देख रहे हैं कि माउंटेन्स है वो भी लैंडस्लाइड्स हुए हैं, तो हर जगह अलग अलग तरीके का नुकसान है। उसको ठीक करने में वक्त तो लगेगा और साथ साथ पैसे भी लगने वाले हैं। सड़कों का काफी नुकसान हुआ है, तो ऐसी स्थिति में सड़कें, मुख्यतः ब्रिज अगर बात करें तो पूर्ववत स्थिति में लाने के लिए कितना वक्त जाएगा? देखो वक्त तो जो है, तो कंस्ट्रक्शन का जो टाइम है, हम तो वॉर फुटिंग पे करना चाहते हैं। जो अभी भी बारिश कहीं ना कहीं पानी पूरा उतरा भी नहीं है, अभी भी बारिश थोड़ी बहुत चली रही है। तो ऐसे हालात में हमारी प्रयास है कि एक वॉर फुटिंग पे इसको ठीक करें। और क्योंकि अभी भी राज्य में कई रास्ते बंद हैं, मतलब ज़्यादा नहीं, थोड़े बहुत हैं। बाकी तो ट्रैफिक हमारी इंजीनियरिंग डिपार्टमेंट ने राज्य के रास्ते खुले कर दिए हैं। मैं नहीं कहूँगा अच्छी है, पर जो भी हालत है, ट्रैफिक तो शुरू हुआ है, पर कई रास्ते अभी भी मेजर डैमेज होने के कारण ब्रिजेस कोलैप्स हुए हैं। तो कहीं पर रास्ते अभी भी 5-7 जगह पर अभी भी बाकी है शुरू होना। खास करके जो अंदाज आप कितने का लगा रहे हैं कि डैमेज हुआ है? पिछली मतलब जब राज्य सरकार का बजट था उसमें भी पीडब्ल्यूडी को कम बजट आवंटित हुआ था, और ऐसे में अब फिर ये इतनी तकलीफ। देखिए आप तो समझ सकते हैं, इस वक्त हमारा अनुमान है कि तकरीबन पीडब्ल्यूडी का जो बजट है 2500 करोड़ का हमारा एक अंदाज़ा है। 25 अंदाज़ा है, मतलब ये फर्म अभी इससे भी थोड़ा बहुत आगे बढ़ सकता है, पर पहले 1800 का निकाला था। आज हमारे जजमेंट जो है कि 2500 के आसपास, एक डिटेल स्टडी करने के बाद 25 पे गया है, थोड़ा बहुत आगे बढ़ सकता है। ये बात तो फैक्ट है कि राज्य के जो रेवेन्यू है उसमें काफ़ी कटौती हुई है, काफ़ी कमतरता हुई है। कोविड के कारण अभी भी स्थिति नॉर्मल नहीं है, ये वस्तु स्थिति है। तो इसलिए जो पैसे आते उससे, और ये भी फाइनेंस मिनिस्टर ने, डिप्टी सीएम ने ये कहा है कि कुछ हद तक कट तो लगाना पड़ेगा। डेवलपमेंट वर्क की जो राशि जो निधि दिया जाता है वो नॉर्मल स्थिति में रहने की बात ही नहीं, उसमें कट लगाकर ही पैसा देना पड़ेगा। सर, मराठीमध्ये महत्त्वाचं पॅकेज घोषित केलं आहे, मात्र विरोधी पक्षांकडनं सर्वसामान्यांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून। धूळफेक करायचा प्रश्न कुठे? मला सांग, कुठली धूळफेक किंवा कुठली फेक जर केली तेवढं दिसतंच ना जे आहे ते। असं आहे, मी काही जरी आरोप, म्हणजे विरोधी पक्षांना फक्त दुधामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा कार्यक्रम चालू आहे। कुठल्याही गोष्टीला सरकार जे चांगलं काम करतं आहे सातत्याने टीका करत राहायची आणि लोकांना भडकवण्याचं काम सातत्याने भाजपने विशेषतः सुरू केलेलं आहे। पण मला एवढंच सांगायचं, राज्यामध्ये नुकसान झालं, वस्तुस्थिती आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचा मी अंदाज जर घेतला, साधारण 2500 कोटीच्या आसपास आज अनुमान आहे आमचं की एवढं नुकसान, ब्रिजेस कोलॅप्स झालेले आहेत, रस्ते वाहून गेलेले आहेत, मोठ्या प्रमाणात नुकसान राज्यामध्ये संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर, अन्य राज्यात सुद्धा अनेक ठिकाणी, विदर्भामध्ये, मराठवाड्यात सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे रिस्टोर करायला पैसे लागणार आहेत। राज्याचं उत्पन्नसुद्धा मर्यादा आलेली आहे, कारण की कोविडमुळे गेल्या 1.5 वर्षामध्ये राज्याच्या उत्पन्नामध्ये खूप मोठी तूट ही आहे। आणि ते लक्षात घेता जे नियमित विकासात्मक कामं आहेत त्याला मर्यादा निश्चित आहेत, त्याला कट लावून सुद्धा हे काम सर्व भागवावं लागेल। सर, नवामध्ये काल टीका केली आहे प्रेस कॉन्फरन्स घेऊन, राज्यपाल मुख्यमंत्र्यांसारखे वागतायत मराठवाड्याच्या दौऱ्यात। मला एवढंच सांगायचं आहे की काल मंत्रिमंडळामध्ये या विषयावर थोडी चर्चा झाली आणि थोडंसं नाराजी व्यक्त केल्या गेली की राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या काही बाबी आहेत, त्याचं उद्घाटन व 16 आढावा घेण्याचा 16 जो कार्यक्रम, बैठका होत्या त्या टाळल्या पाहिजेत, असं एकंदरीत राज्याच्या मंत्रिमंडळाने थोडंसं चर्चा झालेली आहे आणि त्याप्रमाणे राज्यपालांच्या कार्यालयाला ते अवगत करण्यात आलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयानं असं नमूद केलं होतं की मराठा समाज उच्चवर्गीय आहे। आता पुन्हा एकदा गरज आहे आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मराठा समाज मागासले, पण त्याचं सिद्ध करून नवीन करावंच लागेल ना। सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळलेला आहे, त्यामुळे आता ही सगळी प्रक्रिया नव्याने करण्याची वेळ येणार आहे। मग जी गोष्ट सोपी होती, जी गोष्ट त्यांच्या अधिकारात होती, जे त्यांना 50% मर्यादा काढून शक्य होतं, ती आता तुम्ही पुन्हा कठीण करून ठेवलं आहे। आणि मग तो 3 वर्ष राजकारणात नवीन हाच विषय चढत राहायचा, पुन्हा मोर्चे काढत राहायचे, त्यांना लोकांना इन्स्टिगेट करत राहायचं आणि म्हणायचं हे काय करत नाही, हे काय करत नाही। हा राजकारणाचा खेळ पुढच्या 3 वर्ष चालवण्यासाठी कार्यक्रम आहे सगळा। राज्यपालांचा जो दौरा आहे या संदर्भात सचिवांनी देखील त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून त्याविषयीची माहिती दिली का असे दौरे करण्यासंदर्भात? त्यानंतर देखील आता दौरा निश्चित झालेला आहे। हे दौऱ्याविषयी कोणाचा आक्षेप नाही।
राज्यपाल हे विद्यापीठाचे चान्सलर आहेत, त्यामुळे विद्यापीठाच्या संदर्भातल्या ॲक्टिव्हिटी संदर्भातली भेट चर्चा त्यांच्या बैठका विद्यार्थ्याच्या शब्द आक्षेप नाही आहे, पण मायनॉरिटी हॉस्टेल्स हे तुमच्या मायनॉरिटी विभागाचं क्षेत्र आहे. कलेक्टरकडे जे विषय होतात ते राज्य शासनाच्या प्रशासनाचे, पण 2 पॉवर सेंटर्स असू नयेत अशा प्रकारचं एकंदरीत फिलिंग ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये व्यक्त केली गेली.